पासवर्ड हे का आली होती त्या दिवशी. आता हे बघा, ह्याच्यातलेत ना, हे बघा, ही एक पाकळी शिकवली, ही एक शिकवली. मी तुम्हाला सांगितलं तर जरदोसीची सिंपल अशी तुम्हाला बनवायला लावलेली होती. केली का? कोणी कोणी केली जरदोसीची? हे बघा, ही मण्यांची आहे, सिंपल मण्यांची आहे. कोणी कोणी केली ऑनलाईन स्टुडंट? कुणाकुणाचे बाकी आहेत? अशा पाकळ्या बाकीच्या बनवायला लावल्या होत्या मी तुम्हाला. जरदोसीच्या तयार करायला लावलेल्या होत्या सगळ्यांना. तुम्ही केला? हा, छान. तुम्ही केला ना? हं. चालेल. याच्यामध्ये आता अजून एक पाकळी आहे, ती आता आपण बघूया. त्याच्यासाठी सेंटर मधनं मी वरती थ्रेड काढलाय. हे बघा, आता हा थ्रेड वरती निघाला, राईटला जायचंय. आता राईटने, आता बघा, ही निडल काय करायची आहे, खालून वरती जायचंय. बघा, सुईचं जे टोक आहे धाग्याचं ते खाली आहे आणि वरचं टोकदार आहे. जे टोकदार आहे ते वरच्या बाजूला राहून द्यायचंय. पहिले सुरुवातीला असं राईटने वरती थ्रेड काढायचा, काढला. त्याच्यानंतर लेफ्टने काढायचा. टाकताना सुई खाली टाकायची, छोटा टाका घ्यायचा आणि वरती थ्रेड, जिथं थ्रेड आहे आधीचा त्याच्यातनं वरती सुई काढायची. परत हा थ्रेड खाली न्यायचा आहे. बघा, थ्रेड आपल्याला असंच क्रॉस मध्ये ठेवायचा आहे. तुम्ही क्रॉस मध्ये ठेवला नाही तर येणार नाही. परत सुई टाकली, सुई टाकल्यानंतर थ्रेड कुठून काढेल, जिथे आधीचा पुढचा थ्रेड आहे ना, तिथून वरती काढायचंय. मॅडम थोडस झूम करा ना. भरपूर झूम केले ना ताई, ब्लर होऊन जाईल ते जास्त झूम केलं तर. हे बघा, सुई टाकली, वरती काढायची. एकदा राईटने, एकदा लेफ्टने. सिंपल टाका घ्यायचाय, फक्त सुई अशी ठेवायची, इकडनं सिंपल टाकायचा. हा, इकडनं एक सिंपल टाका टाकला, फक्त दोरा असा खाली न्यायचाय. परत इकडनं, परत इकडनं. ठीक आहे. अशा प्रकारे क्रॉस मध्ये आपल्याला स्टिचेस टाकत जायचे आहेत. धागा खाली. ओके. एकदा इकडनं, एकदा इकडनं, एकदा इकडनं, एकदा इकडनं, असं घेत जायचं आहे. घेते मला कटर. आहे 423 कुठला? 432 पाहिजे. हजार. आता मी तुम्हाला मणींवाली जी आहे ती पण तयार करून दाखवते लगेच ना. गाठण मारा. माझ्याकडे हो, याला परत जरी थ्रेडने चेन स्टिच टाकायची. ठीक आहे. आता जी मणींवाली आहे ती कशी करायची ते दाखवते. पण नॉर्मल थ्रेड. हा हा, तिची तो नव्हती आली ना. बरं पड. पण पडत बारीक.
थ्रेड घेतलाय आणि कशाला काय घेतलं ते मलाच माहिती नाही. घ्यायचं. क्वेश्चन करणार होती तेवीस आणि ते कुठे यूज आपण हे चेंज शिकलोय. तेवीस हे बघा, सगळ्यात सुरुवातीला खालून थ्रेड वरती काढायचा आहे. मी तुम्हाला एक बीटची करून दाखवते, तशीच तुम्ही सेम कट बीटची पण करायची आहे. काढला वरती, वरती जायचं, एक चेन स्टिच, त्याच्यानंतर एक छोटी चेन स्टिच. आपण कशासाठी घेतो ते लॉक करायला. त्याच्यानंतर बीट्स घ्यायचे. हो, तीच लाईन आहे जे आपण लोडिंगला यूज केली ना, तीच मेथड आहे. थ्रेड मध्ये मणी टाकले, अजून एक मणीची गरज आहे. मी अजून एक मणी घेते. चेन स्टिच, परत एक छोटी चेन स्टिच. आता मला इकडे जायचं ना राईटला, तर मी राईटला लाईनीच्या किंचित खाली एक चेन स्टिच टाकेल आणि नंतर लाईनीच्या वरती छोटी वाली एक चेन स्टिच टाकेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बीड्स घेईल. बीड्स किती मावतात ते चेक करायचं. खालपर्यंत आणलं. येस, माझं इथे बीड्स परफेक्ट मावले 4. परत एक चेन स्टिच, परत एक मोठी चेन स्टिच. आता मी लेफ्टला जाईल. मोठी चेन स्टिच, त्याच्यानंतर छोटी चेन स्टिच. ही आपण लोडिंगला यूज केली होती ना, तीच आहे. फक्त आता पान भरायचंय त्याच्यामध्ये. जरदोशीची तुम्ही भरायची आहे, लोडिंगच करायची आहे. लोडिंग आपण शिकलोय ना साध्या निडलने. येस, अशीच भरायची आहे. तुम्ही अशी पण भरू शकता या निडलने, किंवा तुम्ही साध्या निडलने पण भरू शकतात. साध्या निडलने मी शिकवलंय ना लोडिंग, फक्त पानाच्या आकारामध्ये लोडिंग करायची त्याला. ती पण मला सगळे दोघं पण मला फिल करून पाहिजे कंपल्सरी. होय, दम दाखवते अर्धा तास. माईक बंद करा, माईक बंद करा, माईक बंद करा. तर खाली येत गेलं की मग मनी कमी होतील. चेक करायचे किती लागतील तेवढे मनी टाकायचे. हाँ हाँ बताइए. एक एक हाँ राइट, कवर करना था. यस, बराबर. मनी चेक करायचे किती लागतील. होऊन जात आहे तेवढ्याच्यात. एक जास्त वाटतं, काढून घेते. लोडिंग थ्रेडने करावी लागते का? या थ्रेडने पण करू शकतात आणि साध्या निडलने पण करू शकतात. साध्या निडलने इकडं तिकडं सॅटिन स्टिच कशी टाकतो आपण, सॅटिन स्टिच ही जी आपण 1 नंबरला शिकलोय तीच. हा, हो हो, नॉर्मल साध्या थ्रेडनेच केली ना आपण लोडिंग. नंतरला ह्याला तुम्ही चेन स्टिचने बॉर्डर करायची. ठीक आहे. ही जशी पाकळी केली त्याला बाजूला चेन स्टिच करायची. अशीच सेम तुम्हाला शुगर बीटची पण करायची. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांना. आता सेम असंच हे सॅटिन स्टिच प्रमाणे ही जी सॅटिन स्टिच शिकलो ना, साधा थ्रेड घ्या आणि त्याच्यामध्ये जरदोशी टाका. इकडनं काढा, समोर टाका, टाका समोर टाका. जसं आपण लोडिंग शिकलो ना सेम तसंच त्याच पद्धतीने जाड आणि बारीक साईड
पण त्याला खाली थ्रेड टाका म्हणजे ते असं उठवदार दिसतं छान. मध्ये एक थ्रेड टाक. हा छान दिसतं ते दिसताना. ठीक आहे. याला मी चेन स्टिच करते बघा किती छान दिसेल. एकदा चेन स्टिच अर्धवट वाटतंय. हो फक्त एवढाच आहे, बारीक आहे. दोरा अडकलाय का खाली? 5Dचं कुणाला सांगितलं होतं मी 3Dचं? साक्षीला ना. देवा आली नाही ती. बाकी तुम्ही केली असेल ना. साध्या आपल्या ह्याच्याने नाही ती 14 नंबरची निडलने चेन स्टिच टाकायची फक्त. डबल करायचा सिल्क थ्रेड. हो सिल्क थ्रेड घ्यायचा आणि डबल करायचा त्याला. हो आता मी कशी चेन स्टिच घेतली जरी थ्रेडची तशीच मध्ये सिल्क थ्रेडची घ्यायची. इकडनं असं इकडनं असं इकडनं असं राऊंड राऊंड करत यायचं. हा डबल घ्यायची. डबल घ्यायची जरी ह्याच्याने. बघा त्याला हे केलं तेव्हाच ते छान दिसतंय. तुम्हाला चेन स्टिच टाकून घेतली ते. ठीक आहे. अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या सगळ्यांनी कंप्लीट करायच्या आहेत. तुमची कुठली पण बीट्सची लाईन पाकळी करायची असेल सेम मेथड आहे. ठीक आहे. हो कुठे गेली मग ती? आली का नाही? साक्षी तू का आली नाही ग बाई? काय माहिती मॅसेज आहे ना. अहो मॅडम जमलं नाही मला. अगं पण आज 3Dचं फ्लावर शिकवायचं होतं ना आपल्याला. हो मॅडम माझं झालंच नाही ते 3D फ्लॉवर. बाई सॅटर्डे संडे सुट्टी होती ना. मॅडम मी मार्केटला गेले होते सामान आणायला. त्याच्यानंतर मग मला घरातले काम आणि सुचलंच नाही. हा उद्या करून आण. हो उद्या नक्की. आज करते ना मी आता. हा ठीक आहे. ठीक आहे पाकळ्या झाल्या सगळ्या. आता तुम्हाला असं मिरर बघितलं असेल. मिररला कसं वर्क करायचं ते बघणार आहे. पेन दे बरं. मिररला काय करायचं आधी ग्लू लावून इथे असा स्टिक करून घ्यायचा आहे सगळ्यांनी. आता बघा हे गोल मिरर आहे तुमचं राईट. तुमचा हा गोल मिरर आहे. ठीक आहे. सगळ्यात सुरुवातीला इथून डाग काढायचा आहे तो समोर टाकायचा आहे. अर्ध मिरर झाकलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर परत इकडनं थ्रेड काढायचं आहे मग इकडे टाकायचं आहे. 2 झाल्या. आता हे 2 झाल्यानंतर आता तिसरा धागा कुठून काढायचा आहे? या धागाच्या शेजारून इथं काढायचं आहे आणि मग इथे टाकायचं आहे. मग परत इथनं काढायचं आहे इथे टाकायचं. ठीक आहे. हे झाले तुमचे 4 धागे. डन. आधी हे टाकून घेते मग मी पुढचं दाखवते. सगळ्यांनी हेवी वर्कच्या ब्लाऊजची डिझाईन सर्च केली का? उद्या ते घेणार आहे आपण बरं का. 3D आणि हेवी वर्कच्या ब्लाऊजची ट्रेसिंग उद्या आपण बघणार आहे. हे बघा मिरर टाकला, पॅक केला, एक लाईन टाकली, परत काढला धागा, त्याच्या समोर टाकला. त्याच्यानंतर परत इथून काढणार,
इथे टाक. ठीक आहे. हे 4 धागे समजले सगळ्यांना? अपोजिट अपोजिट. आता आपल्याला काय करायचंय, आता हे 2 होल आहेत ना, हे 2 होल इथून धागा काढायचा आहे आणि तो त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूला इथे टाकायचा. ठीक आहे. म्हणजे इथून काढून इथे टाकेल. त्याच्यानंतरला मग हा भाग आहे, इथून टाकून इथे टाकेल. हा क्रॉस तयार झाला. त्याच्यानंतर परत इथून काढायचंय, समोर टाकायचंय, परत इथून काढायचंय आणि समोर टाकायचं. ठीक आहे. 1 2 3 4 करायचे लाईन्स आपल्याला. ठीक आहे. सॉरी, या चुकीचं सांगितलं, थांबा. असं नाहीये, नंतरची जी लाईन आहे ना तशी नाही. थांबा, सांगते. तो जरी थ्रेड काढा कोणीतरी खालून, अडकलाय तो सगळं त्याच्यात. हा थ्रेड मी काढून घेते, असा नाहीये. हे बघा, हा आहे ना, काय करायचंय, इथून काढायचंय आणि इथे टाकायचं. हा, हा इथून काढायचा आहे तो इथून टाकायचा आहे. येस. हा, इथून ते इथं. हा, हे असं सांगितलं होतं ना, ते चुकीचं आहे. आता हे असं टाकलं होतं की नाही. आता आपण काय करणार आहे, हा इथून काढून इथे टाकणार आहे, म्हणजे हा इथून असा क्रॉस करणार आहे. हा, इथून असा क्रॉस करणार आहे, परत हा इथून असा क्रॉस होणार. तिरकस मध्ये तयार होणार आहे. आता हे इथं असं झाल्यानंतर इथे पण सेम तसंच तिरकस स्टार तयार होतो. हे बघा, असं एकदा, त्याच्यानंतर असं एकदा. असं. ठीक आहे. कसं ते दाखवते तुम्हाला. हे पहा, समोर टाकेल, त्याच्यानंतर इथून खालून काढेल. आता त्याच्या समोर टाकेल. दिसलं ट्रायंगल? पण आता त्याच्या खाली पण एक लाईन्स टाकायची, म्हणून मी परत इथून धागा काढेल आणि याच्यामध्ये टाक. झालं एक ट्रायंगल. आता हा असा तयार झालाय ना, आता असा तयार करायचा आहे, म्हणजे आता असा तयार करायचा आहे. मग इथून काढेल, इथे टाकेल, इथून काढेल, इथे टाकेल आणि इथून असं स्ट्रेट. ठीक आहे. हे झाले सगळे थ्रेड. आता इथे बघा, मध्ये गॅप तयार झालाय. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे आपला गॅप तयार झालाय. ठीक आहे. आता आपण थ्रेड काढणार वरती. त्याच्यानंतर हा थ्रेड असाच ठेवायचा. हा, हे बघा, असाच ठेवायचा, असा राऊंड तयार होईल. हा असाच ठेवायचा. इथून सुई टाकेल, थ्रेडच्या वरच्या बाजूने काढायची. हा, थ्रेडच्या वरच्या बाजूने.
गोफ दिसतो इथे एक असा, परत राऊंड करेल, सेम थ्रेड घेईल, वरती काढेल. हे बघा थ्रेड खालच्या बाजूला पाहिजे. परत सेम तेच डायरेक्शन, थ्रेड घ्यायचा, वरती काढायचा, खालच्या बाजूला तुमचा थ्रेड मध्ये जातो बघा, एक गोफ तयार होते बघा. आता हीच सेम प्रोसेस पूर्ण जोपर्यंत आपला पूर्ण मिरर राऊंड लागला जात नाही तोपर्यंत करायचंय. पूर्ण राऊंड करायचं. आता हा दिसतंय गोफ, हे बघा इथे एकदम एकसारखं असं दिसतंय. तुम्ही असं घेऊन हा थ्रेड परत असा पण करू शकता, जसं आपण चैनीला केलं होतं ना, चेन स्टिचला, सेम तेच प्रोसेस नाही. असं घेऊन असं पण करू शकते मी. सुईच्या खालून धागा जायला पाहिजे. रिंग दिसते का बरोबर? एक रिंग तयार झाली पा. उसका ना 32 कमर है और जो स्लीव्स का राउंड है 6.5, मतलब 13. बरोबर रिंग तयार झाली पा. अजून एक स्टिच बसेल. एक प्रकारे एक गाठण मारत यायची प्रत्येक स्टिचला. ते पाचशे खाली टाकून द्यायचं. डन. आलं लक्षात? थोडं थोडं करा मग, हे दोन करा पटकन, मग मी तुम्हाला दुसरं सांगते, नाही तर सगळं डोक्याच्या वरून जाईल. या ठिकाणी फेदर्स टाकासाठी ना तुम्हाला असा सिल्क थ्रेड घ्यायचा आहे, आणि हा सिल्क थ्रेड जो आहे तो तुम्हाला असा डबल करून घ्यायचा आहे. कारण की सिल्क थ्रेड आपण सिंगल कधीही वापरत नाही. डबल केला की गाठन मारते. कल लगाए तो भी चलेगा. हो, बेटा ने फोन किया था क्या? हाँ, नहीं तो घर पे लेके जाओ. कल नहीं आओगे? हाँ हाँ, बाद में आ जाइए. इथे बघा, हा डबल थ्रेड मी असा करून घेते. तुम्ही एखाद्या रेला, एखाद्या पेनाला असा डबल करून घ्या. आपण सिल्क थ्रेड कधीही सिंगल वापरत नाही. ठीक आहे. हे बघा, इथे थ्रेड घ्यायचे, याला गाठण बांधायची. हो हो, या पुढे या. नाही ते टोपला पण मी ना अशी कुणी माझ्या करत असे बाबू कुणी आलं का मी त्याचा ते आवाज केलाय एकदम अशी
हे होते. मॅम किती पदर घ्यायचे सिल्क थ्रेड? डबल करायचं आहे, डबल करायचं आहे. सिंगल थ्रेड कधीच आपण सिल्कला वापरत नाही. तुमच्याकडे 2 थ्रेड सेम कलरचे असतील, म्हणजे 2 रीळ असतील सेम कलरचे, तर दोघं रीळचे 2 टोकं घ्या, म्हणजे डबल होईल. तसंही करू शकतात, किंवा एकच थ्रेड असेल तर असा डबल करून एखाद्या पेनाला एखाद्या रीळला असं गुंडाळून घ्या. ठीक आहे. आता ह्याला मी गाठण मारले, ह्याला आपल्याला 14 नंबरची निडल लागणार आहे. सिल्क थ्रेडला आपल्याला नेहमी 14 नंबरची निडल लागते. ठीक आहे. हे बघा, सगळ्यात सुरुवातीला इथून खालून थ्रेड वरती काढायचा. त्याच्यानंतर इथे सेंटरला बघा, इथे मी मार्किंग केलेली आहे. या मार्किंग वरती चेन स्टिच घ्यायचं. घेतलं. त्याच्यानंतरला परत वरती जायचंय, वरती पण एक चेन स्टिच घ्यायचं. घेतलं. आता एक चेन स्टिच घेतल्यानंतरला हा थ्रेड डायरेक्टली खाली आणायचा आणि डायरेक्ट जो खालचा सगळ्यात शेवटचा टोक आहे ना, त्या ठिकाणी चेन स्टिच घ्यायचे अशी. मधलं नाही, लक्ष नाही द्यायचं मधल्यावाल्याकडे. असं आहे चांगलं खाली. तेव्हा परत दाखवते. सरडून द्यायचं. इथं टाका घेतला, एक साखळी टाका घेतला, वरती गेले, वरती पण एक साखळी टाका घेतला. डन. त्याच्यानंतर हा थ्रेड असा सरळ खाली आणायचा. खाली आणल्यानंतर बघा, मधल्या बाजूला थ्रेड छोटा होतोय, तो त्या ठिकाणी लॉक होतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर परत खाली या ठिकाणी चेन स्टिच घ्यायची. आणि परत त्याला सॉरी हा, हे बघा, हा थ्रेड आणला ना खाली, की काय करा माहिती का, हे शेवटचं टोक आहे, त्याच्या वरच्या बाजूला एक साखळी टाका टाकायचा, कारण की आपल्याला या ठिकाणी हा थ्रेड लॉक करायचा असतो. तुम्ही जर लॉक नाही केला तर थ्रेड निघून येतो. एक साखळी टाका घेतला आणि परत लॉक करायला छोटासा एक टाका घेतला. ओके. हा एक टाका झाला. परत दाखवते हा, नीट लक्ष द्या. इथे आपण एक साखळी टाका घेतला, त्याच्यानंतर तोच वरती जायचा आहे आणि वरती एक साखळी टाका घ्यायचा. घेतला. त्याच्यानंतर हा जो धागा आहे ना, हा थोडा लूज करायचा. तुम्ही जर लूज केला नाही तर तो खाली येणार नाही. आपल्याला मोठा पाहिजे ना, ओढला जाईल नाही तर. घेतलं. त्याच्यानंतर बघा, मधला थ्रेड मला ओढायची गरज पडत नाहीये, तो आपोआप काय झालाय, छोटा झालाय. ठीक आहे. परत खाली आले. खाली आल्यानंतरला जिथं एंड आहे त्याच्यावरती पहिले एक साखळी टाका टाका असं, आणि त्याच्यानंतर परत एक छोटा साखळी टाका लॉक करण्यासाठी. तुम्ही जर तो लॉक केला नाही तर थ्रेड रिटर्न वरती आहे. या टाक्यामध्ये ना, हा जो पोर्शन आहे हा एकदम घट्ट धाग्याने भरला जातो आणि वरती विरळ दिसतो. तो त्यांनी टाकलं. हा, तो वाला धागा आहे, हा तो वाला स्टिच आहे. घेतला. परत वरती आले, चेन स्टिच घ्यायची, परत थ्रेड मोठा करायचा आणि खाली यायचा. खाली आणताना आपोआप मधला धागा छोटा होतो. परत या ठिकाणी यस, पूर्ण असंच भरायचं. असंच करत करत यायचं. आता खालच्या बाजूला बघा, तुम्ही जागा कमी आहे तर काय करायचं, असं एकावर एक थ्रेड व्यवस्थित घ्यायचं आणि ऍडजस्ट करता यायचंय. फक्त त्या लाईन्स तुम्हाला स्ट्रेट दिसल्या पाहिजेत, या गोष्टीचा विचार करायचा. क्रॉस क्रॉस नाही जायचं. Yes. मिडलला तिथेच. काढायची. अंतर नाही काढायचं. नाही, तेवढाच पोर्शन मध्ये, तेवढाच ट्रायंगल मध्ये आपल्याला करायचं आहे. नाही नाही, आम्ही हे शोधत होती ना तेव्हा ते व्हिडिओ येतात ना त्याच्यावरती. Instaला एक वगैरे पाहिले का ते असं ते काहीतरी डिझाईन आणि दिसायची ना, ते भरलेलं आणि इकडे विरळ आहे. पिकॉक फेदर्स, सॉरी, फेदर स्टिच म्हणतात त्याला.
तुम्ही बघितलं असेल बघा स्टिचेस मध्ये असतात सिल्क थ्रेडच्या याच्यामध्ये. साऊथ इंडियन लोकांच्या ब्लाउजेस वर जास्त असतात हे स्टिचेस. काहीतरी ते वेगळं दिसतंय की तेच आहे. राऊंड शेप दिलाय ना राऊंड फक्त. हा थोडासा हाफ सर्कल पेक्षा हाफ आहे. छोटा आहे म्हणून ते तसं दिसतंय. राऊंड येते. राऊंड आकार केलेला आहे. पूर्ण राऊंड आहे. आपण ट्रायंगल घेतलेला आहे थोडासा. एवढा हाफ असते ना मग ते हम्म. हो. असंच करत करत पूर्ण स्टिच कम्प्लीट करायची. मला पण द्यायचं. काय करा. ते किती आणायचे आहेत करून? काय 3Dचे आहे का? 4 छोटे 4 मोठे. 4 के 5 केले तरी चालते. 5 छोटे 5 मोठे. जेवढं जास्त कराल तेवढं जास्त छान दिसतात. आजचा होमवर्क तोय का? तोय. आजचा होमवर्क तोय. फक्त 2. कशाला तो आधीचा होमवर्क होता त्यात तू नाही आली त्या दिवशी. शुगर किती वेळ लागणार आहे एवढ्या पानांना? साईज छोटी घे पानाची. मॅमने मला छोटी दाखवून दिली आहे. मग तिला तर अजून छान छोटीशी आखून दिलेली. मॅमने करून दिलेली आहे. या ठिकाणी माझा धागा संपलाय. दुसरा धागा घेते. नशीब काठण होती त्याला मारलेली. शेवटी आणि एंडिंगला दोघं ठिकाणी गाठ मारून घ्यायचे. म्हणजे तुमचा थ्रेड मागे पुढे पण होत नाही. काय तुम्ही नेट काढा बरं. नेटचं पण लगेच सांगून देते. हाँ आज है 2 बजे आए तो भी चलेगा. व्हाइट नहीं है ना? हाँ 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 व्हाइट नहीं है. व्हाइट है. हम्म. व्हाइट आहे. तुम्ही दिलेला येलो आहे. हम्म. हो. व्हाइट येतोय आमच्या जवळ. अच्छा. बघ बरं का तुझे तेवढे पार्लरला पोरगी असेल तर. हो हो. तुझ्याकडे कसं क्लासेसला येतात ना पोरी माहिती नाही. पण अशी व्यवस्थित पाहिजे ना असं ते हा हा. तर मला 2-3 जणांनी अजून सांगून ठेवलं पण माझं व्यवस्थित असलं की मग ते बरं वाटतं. विश्वासू आणि व्यवस्थित असं पाहिजे. बहीण आहे तर आताही काय पण ऐकायला येतं ना त्याच्यामुळे भीतीच वाटते. कळलं ना? जाऊ दे ना. चालेल. चालेल. काय सांगताय अजून? हो सांग. हे नेटफ्लिक्स. नेट फिक्सिंग सांग. गळ्याला. आपल्याला 3Dच आहे ना. फ्लावर्सचं ना मॅम? कंप्लीट होमवर्क उपवास एकदम वरण भात भाजी पोळी. भाजी आहे माझ्याकडे. शिरा. माझ्याकडे सगळंच आहे. माझी एकटीच आहे घरी. सासू आली नाही अजून. सकाळी डब्बा गेला ना मग दोघी भाजी वगैरे. आता मी डायरेक्ट 2 तारखेनंतर मी पण आता बुधवारी गेली डायरेक्टली रविवारी बुधवारपर्यंत.
गुरुवारपासून आहे. तर एक दिवस पुढे. सुक्या देऊन टाकल्या 2 तारखेपर्यंत. आमच्या इकडे ना सोमवारच्या उपवासाला कारल्याची भाजी भाजी आळूच्या वड्या परत भात, चपाती. बाबू करायचं गावाला इकडे कोण नाही करत. हे दोघीच खायला. त्यांना पण द्यायचे ना वापरून. ते मापाला आहे. मापाला आहे. 5-5 तरी द्यायचे. उद्या हेवी वरचं ब्लाऊज आहे बरं का. उद्या सगळ्यांनी आणायचं म्हणजे आणायचं काही करून. त्या घ्या मॅम ते म्हणजे मग मला बुधवार ब्लाऊज पीस आणायचे उद्या. येस, ब्लाऊज पीस पण आणा आणि डिझाईन पण सर्च करा. ठीक आहे. ब्लाऊज पीस कसं आणायचं? तेच आपण त्या तुमच्यावरती. हा हा तुम्हारे पे डिपेंड. डन. हे झालं. आता आपल्याला नेट फिक्सिंग शिकायची. नेट फिक्सिंग साठी हे घ्या. तुझी स्टँड दे. चला आण पटकन. हे 14 नंबरची नीडल कुणाची घेऊन टाक. मला मॅम तुमच्या याच्यावर काही वर्क केलं मागितलं. हा ना. वाव, हे पा यांनी पा किती सुंदर केलंय. पा ऑनलाईन स्टुडंट हे पा किती छान केलंय यांनी. वाव. हा हे ना फोटो पाठवा थोडं. थोडंच पाठवते. थोडंसंच टाका बरं का हिला. मोठ जास्त नका देऊ. खूप सुंदर. थोडा वगैरे सगळं. तुमच्या फोन मध्ये काढून टाकून द्या. हा, त्याच्यामध्ये सिम नाही ना प्रॉब्लेम आहे. हा फक्त रील शूट साठी कॅमेरा आहे. बेस्ट कॅमेरा. बेस्ट आहे. खूप जास्त महागाचा नाहीये फोन हा. हा टेक्नो. बट इतका सुंदर आहे ना, क्लिअरिटी वगैरे. मॅम, ओ, मला सजेशन हवं होतं तुमचं. कन्फ्युज झालीये थोडी. कशाबद्दल? 1 मिनिट. दाखव. इथं काय वापरू? बर, म्हणजे एक 5 कोणता मिनिट. सॅटिन स्टिच वापरू की काय? कन्फ्युज झालंय मला. जमलं का? काय पिकॉक साठी का? हा, पिकॉक साठी. आता केलं एकदा. पण नाही केलं. दाखव. हे पा यांनी लाईन्स पण किती सुंदर काढल्या. माझ्या तर निम्म्या तर पण फुटून गेल्या. तिचं मागचं पुसान आहे खराब झालंय. भुरं भुरं येते ना त्याच्याने. थोडसाच टाका. बकुळाला थोडसाच फोटो पाहिजे. थोडसाच टाका. बरं घ्यायचं काढा. थांब बेटा, एवढं काढून घे. घ्या. द्या. आठवण राहील माझी. बापरे, खूप. तुला आणि तुला सगळ्या आपोआप आठवण विसरणं काढतात. शक्यच नाहीये. आवाज तुझा लगेच कळतो की बकुळा बोलते असा. तुमच्या सगळ्यांचीच आठवण येईल. छान होते तुम्ही सगळेजण. पेन दे. म्हणजे आम्ही आता कमी दिवस राहिलोय. तुला काय समजायचं समज. छान. आता शेप देणार आहे का आपण? ये ना फ्रेंच नॉट.
हे बघा, नेट फिक्सिंग मध्ये ना 2 शेप येतात. एक तसा एक राऊंड शेप येतो. त्या 2 मध्येच देतात का नेट आपण कुठल्याही येस. यांना करू शकतो. हा, कशालाही करू शकतो. तर सेंटर येतो, इथून 1-1.5 इंच खाली सोडायचा आणि एवढ्या भागात आपल्याला नेट टाकायचे. या नेट मध्ये तुम्ही नाव लिहू शकता, लहान बाळाचे पावलं टाकू शकता, जर बेबी शॉवरचं असेल, दुल्हा दुल्हनचं असेल तर दुल्हा दुल्हनचे पॅचेस तुम्ही लावू शकतात. ठीक आहे. हा एक शेप येतो आणि अजून एक शेप येतो. हो मग हा एक असा बॉटनेक मध्ये येतो बघा आणि खालच्या बाजूला असा यू आकारामध्ये येतो. पाहिलं ना साऊथ इंडियन मध्ये? साऊथ इंडियन लोकांमध्ये असतं ह्या जास्त करून. हो, ते त्यांच्याकडे ते मग वर काय ते फोटो दाखव तेव्हा समजेल, असं नाही कळणार. अच्छा, मशीन वर्क असेल ना एवढं. मशीन वर्क असेल. ठीक आहे. हे बघा, इथे पण आपण नेट लावणार आहे आणि या ठिकाणी नेट वरती मग आपण नंतरला अशी लाईन्स टाकूया. तुम्ही उद्या ह्याच्यावर नेट लावून आणा ताई. हा, आता मी ह्याच्यावर शिकवेल ना, दोघांची सेम पद्धत आहे नेट लावण्याची. आणि मग या नेट वरती तुम्ही असे मनींच्या लाईन्स टाकायच्या आहेत. त्या नाही होणार, नाही होणार. त्या प्रामाणिक स्टुडंट आहेत त्या. या म्हणजे तुम्ही पण आहेत, पण अभ्यासाच्या बाबतीत सांगते. कायच नाही होत. नाही आणलं तर सांगतो नाही आणलं. विचित्र आहेत ना, किती भयानक पोरी आहेत. ए पाय, इथून सेंटरला इथून अशा लाईन्स टाकल्या जातात. ठीक आहे, मनींच्या. आता ही जी नेट आहे, नेट लावायची कशी? आता सगळ्यात महत्वाचं नेट बघा, नेट 2 क्वालिटी मध्ये येते. एक चांगली क्वालिटी येते, एक साधी क्वालिटी येते. चांगल्या क्वालिटीची नेट असते ना, ही जी मी तुम्हाला दिली आहे ती बारीक होल्स आहेत बघा. हे बारीक होल्स आहेत. आता हे बारीक होल्स वरती तुम्ही वर्क केलं ना तर नेट फाटणार नाही. बट तुम्ही ते जाड आणि त्यातल्या त्यात वर्क पण छान टिकेल. ते दुसरी जी नेट घेतली ना जास्त मोठे होल्स वाली, त्याच्यावर वर्क पण करता येणार नाही, नेट पण टिकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अशीच करायची. ठीक आहे. बॉल पेन्स द्या. येस. आणि ही नेट लावताना कधी पण आपण सिंगल नेट लावायची नाही. नेहमी आपण डबल नेट करून लावायची. का लावायची? कारण की त्याच्यावर आपण वर्क करतो. चुकून जे एखादा धागा ओढला वगैरे तर तेवढी नेट फाटण्याचे चान्सेस जास्त असतात. डबल नेट असलं की बेस मिळतो, ते फाटण्याचे चान्सेस त्याचे कमी होतात. त्याच्यामुळे कधी पण तुम्ही पाठीचा भाग नेहमी सारखा आखून घ्यायचा आहे. राऊंड नेहमी सारखं आखून घ्यायचं. त्यावेळेस अर्धा मीटर नेट घेऊन यायची आणि अशीच डबल करून ठेवून द्यायची. डबल केली, डबल करून मग आपण आता या ठिकाणी नेहमी बॉल पिन्स लावून घ्यायच्या. बॉल पिन्स लावणं गरजेचं आहे. सेम टेम्पलचा असा आकार काढायचा. हे काय सिंपल आहे ना, याच्यावर नाही जमणार, ते छोटा नाही जमणार. ते आकार त्याला राऊंड राऊंड असतात ना, त्याला तुम्हाला मोठा आकार गरजेचा आहे. हेवी वालच घ्यायचं ना तुम्ही ते. हेवी वाला घे ना मग तू टेम्पलचं. याच्यामध्ये आता हा ब्लाऊज असा आहे तो. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या घ्या, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं शिकता येईल. एवढ्याच इथं कसं आपण हे करणार. मोठा शेप असला की जमत, लहानांमध्ये व्यवस्थित जमणार नाही. ठीक आहे. सेम अशाच पद्धतीने डबल नेट करून लावायचं, बाकी काहीच नाही. ठीक आहे. कॉर्नरचा प्रश्न. मॅम मी एक व्हिडिओ बघितलेला, टेम्पलला मार्किंग असतं ना? हो, असतं ना, दाखवणार आहे ना उद्या. हेवी आपण हेवी वरचं ब्लाऊज स्टार्ट करणार आहे ना, मार्किंग करताना तेव्हा दाखव. ओके. हे दे. काहीच नाही भेटत. थ्रेड देऊ का? हो, जरी थ्रेड द्या, 14 नंबरची नेडल द्या. याला आता आपण काय करायचंय, पूर्ण राऊंडला या ठिकाणी 10 स्टिच टाकून घ्यायचे. ठीक आहे. आठवण करून देते. तशी तिने आम्हाला चहा पाजला. थोड्या याच्यातच आवरून घ्या. आम्ही नव्हतो म्हणून.
चलो बच्ची दीदी जेवायला ते का सांगा. 6 तारखेचं ब्लाऊज स्टिच करायला टाकायला. माझं हे असंच बाकी माझं ते पण आताच बाकी. फिक्स आहे बरं का? तेच एकदा कन्फर्म सगळ्यांनी कपडा सांगा. क्लास शिवून सुटला म्हणजे आणि संपलं. ते कपडा शिवून मग हे करायचे नथ आधीच करायचं. काळा याला लावायला. हा ते नथ. 6 तारखेला. हम्म. आपण ते फ्लॉवरला केलं तसं ना. हो. फ्लॉवरला नाही मग असंच केलं होतं ना फ्लॉवरला. काय? हो 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 हो. तसंच चैन स्टिच टाकायची याला पण. पूर्ण चारी बाजूला चैन स्टिच टाकून घ्यायचे. ते असं मध्ये जमा केलं मध्ये जमा नाही. नाही. Right. येस. हा. खालचा कपडा कट करायचा. मोठे मोठे चेन मोठे नाही नाही नाही. रेग्युलर छोट्याच. आता हे सॅम्पल आहे म्हणून तुम्हाला थोडस मोठं घेतलंय मी. मला तर एवढी चांगली एवढं नाही आम्हाला. माझी मी खायला पण एकदम झालं होतं मला. त्याच्यामुळे जास्त टाइम मस्त वाटते. वाले मेंबर एकदम. हा. खरंच. फिनिशिंगच्या बाबतीत त्यांचं खूप छान काम आहे. पण मग फिनिशिंग आहे ना वेळ लागतो. काहीतरी करण्यापेक्षा थोडा टाइम छान वाटतं ते. आपण बोलतोय पण काही पण करतोय. ब्लाऊज पण आता थोडे थोडे क्लास झाल्याशिवाय हा मग ते शिवायला येतातच ना तुमच्या ब्रायडलचे वगैरे पण असतात. सांगायचं त्यांना. असे वरती बनवून ठेवा तुमचे ब्लाउज. नेट असे टाईट घ्यायचे बरं का. नेट लूज सोडायची नाही. एकदम टाईट ठेवायची. इथे मध्ये पण पिना लावायचे त्याला. आता हे छोटा भाग आहे म्हणून मी सेंटरला पिना नाही लावलाय. नाही तर चारही बाजूने Tips पण द्या एक दिवस. मध्ये मध्ये सांगतच राहते ना बेटा. एक नेल पेंटचं काहीतरी येतं ना. ते काही उपयोगाचं नाहीये. ते बनवणारे हुशार आहे. ते कळत नाही मग आता आम्ही पाहतो मग ते लावतो ना काय ते नेमकं. काय कायनाथ मासुडे काय नाव आहे. ऑलरेडी जे आपण बीड्स यूज करतो ते ऑलरेडी तुम्ही चांगल्या क्वालिटीचेच यूज करतात. तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचे बीड्स यूज करताय तर ते लावायची गरज नाहीये. आणि ते नेल पेंट पॉलिशिंग जी आहे ती मला सांगा. जसे नेल पेंट पील होते तसं ते पील होणार नाही का? पील होताना तुमचे बीड्सचे कलर जाणार नाही का? हॅलो. रुपाली मॅडम शिकवली. माझ्याकडे ग्रीन आणले तर पिकॉकला आणले होते ग्रीन. आपण दाखल करायचंय ना ते. तुम्हाला जे सुरुवातीला टाके शिकवले त्याच्यासाठी शिकवलेत. हेच टाके भरले जातात आणि याच्यानेच फिल केलं जातं. मग हा. तुम्ही उद्या हे दोघं करून आणा. तुमचं एक मी केलं ना. लिहून आणा. ज्याला जे डाऊट असतील उद्या परवामध्ये जे काही असेल ते विचारा. हे बघा इथे चेन स्टिच टाकली. आता त्याला क्रिस क्रॉस करायचे कारण की आपण नेट काय करतो कट करतो ना त्याच्यामुळे. क्रिस क्रॉस करणं कंपल्सरी आहे. येस. बारीक घेतल्यावर मला पण जड जात. बारीक घेते
मोठं घेतली मोठं घेतली. माझं ते ब्लाऊज कम्प्लीट होतं ना असं तर गळा करून घेतला होता आणि नंतर नेट ती टेलर पद्धत झाली ती आदिवासी. नाही पण आयडिया केली होती मग. आयडिया युज केले. आम्ही तिला सांगितली तशी ती होती करायला. मावशीनं त्यांनी सेट त्यांच्या सुनेचं आहे ना प्रवेशावर हा. नेट लावून त्याच्यावर आईला हम्म. मग बनवून द्यायचं ना गं. नाही दाढी किती रुपयाची 1200. त्याला आपण काय करतो बरोबर. ते तर आधीवर मध्ये आहे. गळ्यांचे 1200 म्हणजे हेवी वर्क साठी कोणत्या कलरचं आणायचं ब्लाऊज. तुला ज्या ब्लॅक कलरचा मला असं मल्टी रेड कलर रेड कलर ग्रीन वर जातो, येलो वर जातो, ब्ल्यू वर जातो. सगळ्यांना कॉन्ट्रास्ट कलर रेड कलर. जांभळा पण सुंदर दिसतोय. जांभळा पण खूप सुंदर वाटतं. बहुत सारी साडी होती कॉम्बिनेशन ते 3D फ्लावर्स साठी म्हणण्यासारखं कुठे यूज आपण आपण याच्यात त्याच्यासाठी तू कालचं रेकॉर्डिंग बघ शनिवारचं. तसं नाही. आपण आता आम्ही तुम्हाला बनवून देणार मग आम्ही कुठे यूज करायचे ते. ते तुम्हाला सॅम्पलला यूज करायचंय बेटा. येस. आता हे सगळे स्टिचेस कसे होते तुमच्याकडे सॅम्पल तसं 3Dचे सॅम्पल पाहिजे की नाही. तुम्ही ते ब्लाऊज मध्ये यूज करू शकता. छान ब्लाऊज मध्ये छोटे छोटे पॅचेस बनवून पण 3Dचे ब्लाऊज तयार करू शकता. हो. ते पण शिकवणार आहे का फुलपाखरू नाही शिकवणार आहे. तुम्हाला फुलपाखरू करायला घरी करायला लावणार आहे सिक्वेन्स मध्ये. आज नाही आता आज पुरता भरपूर होमवर्क झाला ना. पहिलं हे तर करू ना. उद्या संध्याकाळचं ते देतो अभ्यास. आता ह्याच्यातच किती जण काय कव्हर करून आणतील ते पण नशीब. तृप्तीताई कुठं गायब झाल्या. तृप्तीताई गायबच झाल्या. येणार होते त्या फ्रायडेला एक दिवस पाऊस होता म्हणून काय आलंच नाही. कानबाई होत्या ना काही लोक आज उठल्यात ना. आज उठल्यात ना. गावाला गेले आज हा आज हे होणार काय म्हणतात विसर्जन. रविवारचाच असतात का? हो पहिल्याच श्रावणच्या काही काहींच्या पहिल्या याला असतात काही काही दुसऱ्या याला करतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत. हे बघा क्रिस क्रॉस करून घेतलं नेट फिक्स करून घेतली. बटर कुठे आहे. खालचं कापताना हो त्याची रील करायची. केलं कट. आता बघा ही जी नेट आहे ना याला कट करताना पहिले तुम्ही आता ही बॉर्डर किती मोठी करताय डिपेंड तुमच्यावर पण आहे. तुम्हाला या ठिकाणी मनींची लाईन्स किती करायच्या आहेत. समजा शुगर बीट्स आहे 3 नंबर मनी आहे आणि परत शुगर बीट्स बरोबर. मग तुम्ही काय करायचंय याला आधी एक शुगर बीटची बॉर्डर करून घ्यायची. शुगर बीटची बॉर्डर करून झाली का मग हा कापड कट करायचा आहे. ठीक आहे. सपोज आता त्याला शुगर बीटची बॉर्डर केली आपण ऑलरेडी क्रिस क्रॉस टाकली त्याच्यामुळे फाटणार तर नाहीच पण तुम्ही लोकांनी मात्र त्याला
एक शुगर बीटची बॉर्डर करून घ्या आणि नंतरला कट करायला घ्या. कट केल्यानंतरला थोडासा कापड राहून द्यायचा आहे किंचित असा. तुम्ही एकदम कट टू कट केला तर फाटण्याचे चान्सेस जास्त असतात. मग तुम्ही याच्यावरनं जी मनीची लाईन घेणार आहेत ना ते नेट त्याच्या खाली झाकलं जाईल असं. ते फाटणार नाही. जास्तीचं कट करते नंतर कट टू कट कर. माझं पण असं पीठ आणले ते याच्यापेक्षा खराब निघलंय काहीतरी छान. नाही, ती स्टोनची चेन कट केली ना त्याने असं याच्यावरती झालं. 3 बॉर्डर्स करून आणा हा. करून घ्या घरी आणि नंतरला फोटो टाकायच्या. शुगर बीट्स नेहमी सारखं शुगर बीट्स 3 नंबर मनी आणि शुगर बीट्स. तिने गोड झाली. आज चालू होणार आहे, कधी ब्लाऊजचा का 7 तारखेपासून 1 ला नाही पॉसिबल होते. काय द्या ना मॅम दुसरं. काय टायमिंग पाहिजे सांगा तुम्ही. मग 12 वाजता तुम्हाला होईल का पॉसिबल? बाकीचे हा ना, आ? 12 ते 12 ते 2 तुमचा घेईल मग ती 2:30 ते 4:30 ड्रेसवाल्यांचा घेईल असं काहीतरी कर. पण मग बघावं लागेल ना ते ड्रेसवाल्यांचा टायमिंग दिला गेलाय कारण की. ठीक आहे हे झालं. ह्याला बॉर्डर करून घ्या. कोण? तुझं स्वतःच ओके. 7 तारीख 1 ला होणार होता पण नाही पॉसिबल होते 7 तारखेपासून होईल. नाही तो पण तेव्हाच. हा ड्रेस आणि ब्लाऊज दोघं. उलट छान होईल दोघं केलंय का टेन्शन असं नाही राहणार. आता सभ्यसाची ब्लाऊज चालू आहे. हे झाल्यानंतरला ह्याला बॉर्डर करायचे. बॉर्डर केल्यानंतरला बाकीचे नेट त्याच्यामध्ये कारण की आता झाकायचं. पुढे गणपती वगैरे जायला लेट. करायचं. आता उलटा करायचा. आता हा जो व्हाईट कापड आहे ना हा आपल्याला आता कट करायचा आहे. हा कट करताना काय करायचं एखादी निडल घ्या आणि हा कापडच्या मधोमध असा टाका. टाकल्यानंतरला वरच्या बाजूने ओढा. पहिले एकदा चेक करा खालच्या बाजूने सुईमध्ये आलाय का नेट नाही आलाय. याचा अर्थ आपण आता कट करू शकतो प्रॉपर. तर या ठिकाणी निडल असं वरच्या बाजूला पकडायची होल्ड करायचं असं आणि याला कट करायचं. हा ठेवा केला. त्याच्यानंतरला मग हळूहळू नेट कट करायची. आता नेट कट करताना सॉरी कापड कट करायचं. कापड कट करताना ह्याला सुद्धा थोडस कापड सोडायचंय. जसं तुम्ही बाहेरून बॉर्डर करणार आहे तसंच आपल्याला चैनीच्या आतमध्ये पण बॉर्डर करायची असते 1 मनीची लाईन. म्हणजे हा हाईड होतं ते आणि तुमचं कापड प्रॉपर फिक्स होतं. तुम्ही जर एकदम कट टू कट केला तर ते ब्लाऊज घालून घालून आहे ना पाठीवरती ओढलं जातं ना मग ते नेट फाटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही जिथे चेन करताय त्याच्या आतमध्ये पण आणि त्याच्या बाजूला बाहेर पण दोघं ठिकाणी बॉर्डर करायची. दाखव मला इकडे. ठीक आहे. थोडासा किंचित कापड राहून द्या आणि व्यवस्थित कट करून घ्या. ठीक आहे. हा नंतरला आपण इकडनं बघणार तर बघा इकडनं थोडासा कापड दिसतोय पण तुम्ही याच ठिकाणी मनीची लाईन केली तर ते हाईड होऊन जाईल. इकडनं इथनं बॉर्डर केली तर खालचा कापड हाईड होईल. वरची बॉर्डर केली तर वरची नेट हाईड होईल. हे बघ यांनी पण मधून टाकलेलं आहे. ठीक आहे. ते नाही तो आधीचा दाखवला होता ना तेच होता का सपर इंटरेस्टला जायचं ना बेटा. हे बघा यांनी पण काय केलंय बघा
बाहेर छान बॉर्डर केली आहे. हे बघा ह्यांचा किंचित कपडा दिसतोय का मधून बघा. दिसतंय ना असं दिसतंय. तर ते चांगलं नाही दिसत, त्याच्यामुळं त्याला आतल्या बाजूने पण आपल्याला बॉर्डर करायची. हे बघा ह्यांचा पण दिसतोय पा. हे बघ इथं कट केलेला हे बघ ह्यांचा पण दिसतोय. तर ते दिसायला नको म्हणून तिथून मध्ये सुद्धा एक छोटीशी बॉर्डर टाकायची. तुम्ही शुगर बीटची एक बॉर्डर केली तरी चालणार आहे. आणि बाहेरच्या हे बघा हे आपण आता बघितलं ना हे वाला असं. हे पण असं येतं. हे बघा इथं त्यांनी आतमध्ये बॉर्डर केलेली बघ. इथे मध्ये सुद्धा अशा लाईन्स टाकू शकतात. आधी नेट कट करायची आणि मग त्या नेटवरती आपल्या रेग्युलर सारख्या लाईन्स टाकायच्या. ठीक आहे. हा जा. हा ते मध्ये केलेले मग ट्रेस करावं लागतं का? हो ट्रेस करावं लागतं. हे नाही ऑलरेडी याचा पेज वेगळा करायचा साध्या कापडवर. कारण की नेटवर तू तेवढं दुलान वर करूपर्यंत नेट सगळं फाटून जाईल. मग असं वेगळं कापडवर करायचा तसं आणि मग तो पॅच त्याच्यावर लावायचा. तो पण आता याने करावा लागतो का? हे बघा तुमच्याकडे ना तर हा कापड असं बाहेर दिसतोय ना ते फार घाण दिसतंय. तर ह्याला अजून एक पर्याय आहे. तुम्ही काय करायचं 7000 ग्लू घ्या किंवा फॅब्रिक ग्लू कुठला पण घ्या. त्याला असं यस आतमध्ये फोल्ड करायचं. ग्लू लावायचा. बऱ्याच ब्लाऊज दिसतं बरं का. हो तर हे असं टाकून द्यायचं मध्ये. केलेलं असतं त्याच्यामुळे मग थोडंसं हे पहा मग एवढा काही विषय नाही. थोडा जास्तीचा कापड कट मारा आणि थोडं जास्त ठेवायचं आणि कट मारायचा आणि हे पहा जास्त हे करण्यापेक्षा हे काम सोपं. एकदम छान नाही का. बघा दिसताना दिसतंय का. आता तुम्ही मध्ये एखादी बॉर्डर नाही केली तरी चालणार आहे. पण मग आता ज्यावेळेस तुम्ही हे लावा ना त्यावेळेस कापड जास्त ठेवा आणि सेंटरला असं त्याला कट 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 द्या. म्हणजे ते कट केलं की बॅक साईडला ते फोल्ड होईल. हो म्हणजे आपलं वर्क पण छान फिनिशिंग मध्ये. ते आता बघितलं ना आपण ते तसं नाही दिसणार. ते फार घाण दिसतं. हे पास आलं लक्षात. आता तुम्हाला सरळ बाजूने दाखवते. हे पहा दिसतंय का. नाही. एकदम छान दिसतंय. एकदम क्लिअर काम झालं. मग तुम्ही बाहेरच नेटलाच व्यवस्थित बाहेर छान बॉर्डर करा आणि हे कापड थोडं जास्तीचं ठेवा. मोठी बॉर्डर केली तर जास्त बेटर आहे. मग तुम्ही जास्त नेट ठेवले तर कापड तुमचं निघणार नाही. ओके.